हरिओम. आज सोमवार 1 डिसेंबर 2025 मोक्षदा एकादशी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. देहसुखाची अनासक्ती म्हणजे वैराग्य. भगवंत असण्याची जी स्थिती तिचं नाव भक्ती, आणि हा सर्व विस्तार माझा नाही या बुद्धीने राहणं याचं नाव वैराग्य. सर्व काही रामाचं आहे असं समजणं म्हणजे सर्वस्व रामास अर्पण करणं. परमार्थाच्या आड काय येतं? धन, सूद, दारा वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचं जे ममत्व आहे ना ते आड येतं. वस्तूवर आसक्ती न ठेवणं हे वैराग्य आहे. ती वस्तूच नसणं हे वैराग्य नव्हे. आता एखाद्याची बायको मेली किंवा नसली किंवा म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असं नाही म्हणता येणार. बायको असून लंपट नसेल तर तो विरक्तच आहे. ते परमात्म्याने दिलाय, ते त्याचं आहे असं मानून आनंदाने राहणं हे वैराग्य. या भावनेत तू राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. संसार हा नश्वर आहे हे ओळखून वागायचं आहे. तो टाकता येत नाही, पण त्यात राहूनही आसक्ती न ठेवली की तो टाकल्यासारखाच नाही का? फळाची आशा न करता सत्कार्य करणं हे भक्तीचं लक्षण आहे. आणि कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणं हे वैराग्याचं लक्षण आहे. आसक्ती न ठेवता कर्तव्याच्या गोष्टी करणं ही तपश्चर्या. देहसुखाची अनासक्ती किंवा हवे नको पण टाकणं म्हणजेच वैराग्य. खरोखर विचार करा, प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसतं ना. अमुक हवं अथवा नको असं कशाला म्हणावं? असं न म्हणता रामाचंच होऊन राहावं म्हणजे झालं. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचंच प्रेम जास्त आहे हेच सिद्ध होतं. विषय बाधक नाहीत बरं, पण विषयासक्ती बाधक आहे. भगवंताला प्रसन्न करून घेऊन नाशिवंत वस्तू मागितली तर काय उपयोग आहे? नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी आपण ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतलं आणि निर्विषय होण्याकरता घेतलं. आपण ते विषयासाठी घेऊ नये. जगातले सर्व लोक सुखासाठी प्रयत्न करतायत. शास्त्रांचं पुष्कळ संशोधन होऊन इतकी सुधारणा झाली, त्यामुळे देहसुख पुष्कळ वाढलं, पण मानव सुखी नाही झाला. आजारी माणसाला ताप जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याचा रोग बरा झाला नाही. अगदी त्याचप्रमाणे माणूस सुखी झाला नाही तोपर्यंत खरी सुधारणा झाली नाही असं समजावं. सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा उपकार करण्याचा काळ राहिलेला नाही. प्रत्येकाने आपल्याला तेवढं सांभाळावं आणि मग यासाठी भगवंताचं अनुसंधान हे चुकू देऊ नये. मग धोका नाही. सगळ्यांनी असा निश्चय करा की भगवंताच्या नामापरत्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. जे मिळेल त्यात समाधान मानायला शिकायचं. मी भगवंताचा आहे असं म्हटल्यावर सर्व जगत आपल्याला भगत स्वरूप दिसू लागेल यात शंका नाही. हे केवळ कल्पना नाही, आपण अनुभव घेऊन पाहत नाही ना. त्यासाठी नामस्मरणात आपण राहूया. जगात भगवंता वाचून सत्य वस्तू नाही ही ज्याची निष्ठा तोच खरा योगी, ज्ञानी आणि परमार्थी समजावा. हरिओम. हरिओम. तत्सत.